काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत शरीर वज्रायसे कबळी ब्रह्मांड जो पुच्छे तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत पंडी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून दंडवत घालतात विठ्ठल. तुकाराम महाराजांचा एक स्वभाव विशेष आहे. गाथ्यामध्ये तुकोबारांचा स्वभाव स्पष्ट होतो आणि त्यात स्वभावाचा विशेष हा आहे की देव म्हणून तुकोबाराय किडा मुंगीला सुद्धा नमस्कार करतात. देव म्हणून सगळ्यांना नमस्कार करतात, पण संत म्हणून कोणालाही नमस्कार नाही करत. संताशिवाय संत म्हणून तुकोबाराय कोणालाही, मग तो कीर्तनकार असला काय, संस्थानिक असला काय, फडकरी असला काय, दिंडी काढणारा असला काय, शास्त्री असला काय, आचार्य असला काय, संतपणा जर त्याच्या ठिकाणी नसेल तर तुकोबाराय संत म्हणून त्याला नमस्कार करत नाही. तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्या क्षेत्रातले पारखी आहोत. कोणत्या क्षेत्रातले? संताच्या क्षेत्रातले. काही माणसं कशातले पारखी असतात, काही माणसं कशातले पारखी असतात, काही कशातलेच पारखी नसतात. सर्वसामान्य माणसं कशातलेच काय नसतात, पारखी नसतात. नाही कळत महाराज सर्वसामान्य माणसाला, काही नाही कळत. मी नेहमी उदाहरण देतो, कपडे काय कळतं आपल्याला कपड्यातलं? कपडे घ्यायला लोक लग्न पिग्नाला खूप कपडे घ्यावे लागतात म्हणून भले लोक घेऊन जातात का, चला बस्ता बांधायला. तर एडे हळदीला काय कळतं द्यायला? ते आपलं तिथं गरमगार पेतन येतं निघून. काय कळतं सांगा ना कपड्यातलं? काही नाही कळत ना. आपलं लय झालं तर काय असतं, ज्याची किंमत जास्त आहे तो काय आहे, भारी आहे, संपलं. आपलं कळणं हे असलंय. म्हणजे जो भारी आहे त्याला किंमत जास्त द्यावी हे आपल्याला कळत नाही. ज्याला किंमत जास्त सांगितली जाते त्याला आपण काय मानतो, भारी मानतो. काय हे कळत नाही महाराज. एका दुकानदाराने सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो. बस्ता बांधायला आलेली मंडळी त्या नवरदेवाला बरोबर आणलेलं आहे, कारण त्याच्या इच्छेनं कपडे घेतलं म्हणजे पुढच्या कटकटी होत नाहीत म्हणून त्याला आणलं. त्याला सांग कसा पाहिजे तुला, तो म्हणे दाखव. सगळ्यात भारी येतो दाखव. त्याने पहिला पीस काढला. काय किंमत आहे? 500 रुपये मीटर. याच्यापेक्षा भारी दाखवा. 700 रुपये मीटर. याच्यापेक्षा भारी दाखवा. 1200 रुपये मीटर. याच्यापेक्षा भारी दाखवा. मीटर 1200 रुपये, याच्यापेक्षा भारी दाखवा. आता ते दाखवणारा गडे होतात. तो म्हणे आमच्या दुकानात याच्यापेक्षा भारी नाहीये, सगळ्यात भारी आहे. तो म्हणे चला दुसऱ्या दुकानात. यांच्याकडे जर ह्याच्यापेक्षा भारी नसेल तर आपण दुसऱ्या दुकानात घेऊ. ते दुकानदाराने ऐकलं. ते म्हणे काय झालं रे? ते म्हणे याच्यापेक्षा भारी मागतात, नाही तर दुसऱ्या दुकानात जातो म्हणतात. त्यानं त्याला मारला डोळा. ते म्हणे परवा सुरतहून आणलेला तो तागा आण ना. मग त्यानं दुसरा एक तागा आणला. ते म्हणे मला हे का? हा हे काय? याची काय किंमत आहे? 5000 रुपये मीटर. फाडा. 5000 रुपये मीटर म्हणलं की फाडा म्हणे. तो 250 रुपये मीटरचा होता. ही आपली पारख. त्याला नाव ठेवायचं काही कारण नाही. आपलंही तसंच आहे.
द्यायचं असलं काय कळतंय आपल्याला द्यायला? आपण काय पाहतो टबू जास्त मोठं आहे, अमकं आहे तमकं आहे. परत त्याच्यातले जे दर्जे आहे ना ते बरोबर असंच फळ काढणार, त्याने चिरल्यानंतर ते सुंदर गोड असणार. आपल्याला काही नाही कळत. काही काही फळं दिसायला असे मस्त दिसते, घरी घेऊन कापायला गेलं की पांढरे शेपट नाही. मोसंबी असो चिक्कू असो त्याच्यातले पारखी माणसं ठराविक असतात, सगळे माणसं पारखी नाहीत. तसं या अध्यात्म क्षेत्रामध्ये संतांच्या बाबतीत सगळे पारखे नसतात. आपले काय सर्वसामान्य माणसं तर त्याला भलता मोठा थाट आहे, गाड्या आहे आणि घोड्या आहे, भलं मोठं संस्थान आहे, त्याला मोठा साधू मान. काय कळतं त्यांना? त्याचा तो काय त्यांचा दोष आहे असं नाही, त्या क्षेत्रातलं त्यांना काही कळतच नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्याच्यातलं कळतं. तो का म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. हा वरून वरून बडबड करतोय की याला त्याचा काही अनुभव आहे, खरं बोलतोय हे आम्हाला कळतं. त्याच्यामुळं तुकाराम महाराज कोणाच्या बी मागं लागत नव्हते आणि कोणाचं तरी वर्णन करत नव्हते. या साधूच्या बाबतीत तुकाराम महाराज फारच परखड होते. तुकोबारांच्या काळामध्ये एक महिला अशी होती, खूप देवदेव करायची, ती नामस्मरण पंढरीची वारी अमक दमक लोक मानायचे. एक जण तुकाराम महाराज जवळ स्तुती करायला लागला, हो म्हणे महाराज फारच भक्ती करते ती. म्हणजे बेस नाही हो महाराज, खरंच आम्ही स्वतः पाहिलं, रात्रंदिवस चिंतन वगैरे चालतं. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुला माहितीये का ते चिंतन देवाच्या प्राप्ती करता नाही करत, मग गुहो यावा गावा ऐसे नवस करी आवा. तुकोबाराय म्हणतात आवा आवा ती तिचा नवरा गेला होता, तिला तो परत यावा म्हणून ती नामस्मरण करत होती. आता लोकांना काय कळतंय आतला भाव काय आहे तो. तेव्हा तुकाराम महाराजांचा हा विशेष होता की जे साधू आहेत महाराज, खरे जे साधू आहेत तिथं चरणावर लोळण घालायचे तुकोबाराय, पण जिथं दांभिकपणा आहे तिथं मग टोले मारायचे. हनुमंतरायाच्या समोर ज्या वेळेला तुकोबाराय आलेले आहेत, साधक जरी असला तरी तुकाराम महाराज मग खरा साधक असला तर तिथं खूपच लवून व्यवहार करतात. संतांच्या समोर तर प्रश्नच नाहीये. तेव्हा तुकोबाराय हनुमंतरायांच्या समोर आलेले आहेत आणि हनुमंतरायाला नमस्कार करतात. तुकोबाराय म्हणतात की तया माझे दंडवत, त्यांना माझे दंडवत आहेत. नुसता नमस्कार नाही, दंडवत. दंडवत वेगळा आणि नमस्कार वेगळा. नमस्कार म्हणजे असं केलं जय अरे हो नमस्कार नमस्कार, तोही नमस्कार होतो. दंडवत याला नाही म्हणतात. दंडवत शब्दाचा अर्थ दंडाप्रमाणे. दंडवत वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे लाकूड. लाकूड असं उभं असलेलं सोडून दिलं तर ते जसं खाली पडताना खाली काय आहे लागल की नाही हा हे पाहत नाही, सरळ अशा प्रकारचं पूर्ण अंगाने ते जमिनीवर लोटांगण घेतं. साष्टांग, दंडवताला एक नाव आहे साष्टांग. 8 अंग जमिनीला टेकणं त्याला काय म्हणतात, साष्टांग दंडवत. ते जसं दंड खाली पडतो तसं संतांच्या चरणावर तुकोबाराय म्हणतात मी त्यांच्या चरणावर काय घालतोय, दंडवत घालतोय. दंडवत तया माझे दंडवत. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की नेहमीच हातामध्ये चप्पल घेणारे तुकाराम महाराज आज दंडवत कोणाला घालायला लागले. तुकोबारांना विचारलं, म्हणलं तुकोबाराय तुम्ही कोणाला दंडवत घालता, कोणाला दंडवत घालता. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून त्याचं वर्णन करतात. काम बांधवडी काळ घातला ते शोधडे तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. काम बांधवडी काळ घातला शोधडे तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत, तया माझे
घालतो. मग कोणी असो तो, या लक्षणात जो कोणी बसेल त्याला माझे काय आहेत, दंडवत आहेत. कोणत्या लक्षणामध्ये, काम बांधवडी. ज्यांनी कामाला बंदीखान्यात टाकलेलं आहे, कामावर ज्याने विजय मिळवलेला आहे, काम ज्याच्या अधीन आहे आणि काळावरही विजय मिळवून काळाला आपल्या पायाला बांधलेला आहे. काम आणि काळ यांच्यावर ज्याने विजय मिळवला त्याच्या चरणावर मी काय घालतो, दंडवत. काम बांधवडी. सगळ्यात मोठा अशा प्रकारचा मोठेपणाचा गुण हनुमंतरायाचा जर कोणता असेल तर त्यांनी कामाला बांधलेलं आहे, कामावर विजय मिळवलाय. मनुष्याचं मोठेपण, माणसाचं मोठेपण हे बाह्य स्थितीवर नाही राहत, अंतरस्थितीवर राहत. अंतरस्थितीवर कोण मोठा आहे जगामध्ये, तर कामावर ज्याने विजय मिळवलेला आहे, काम ज्याने जिंकलेलं आहे, जगात तो मोठा आहे. महाराज विठ्ठल इतिहासामध्ये सिकंदराचं नाव येतं. सिकंदर बादशाह, अलेक्झांडर ज्याला म्हटलं जातं. अत्यंत शूर, महत्वाकांक्षी, पराक्रमी आणि यशस्वी अशा प्रकारचे जे राजे होऊन गेले त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर सिकंदराचं नाव येतं. जग जिंकण्याची अपेक्षा ठेवून तो निघालेला होता आणि कुठंही त्याचा पराजय झाला नाही. पहिल्यांदा आला महाराज तो भारतामध्ये, किंवा मोठे मोठे राज्य त्याने धुळीला मिळवले. सिकंदर त्याचा एक विशेष होता, त्याला साधूच्या संगतीची आवड होती. भारतात आल्यानंतर त्याला अनेक साधू भेटले, साधूंच्या सहवासात तो राहिलाय. एका ठिकाणी घडलेला प्रसंग, एका जंगलामध्ये बरेच साधू राहतात असं त्याला समजलेलं आहे आणि तो साधूच्या दर्शनाकरता गेलेला. एक महात्मा पडलेले, त्यांच्या सेवकांनी सांगितलं की म्हटले आपल्या दर्शनाकरता जगत जेता, जग जिंकायला निघालेला वीर अलेक्झांडर आलेला आहे. साधू मोठ्याने हसले, 2-4 वेळेला हसले, उपहास केला त्याचा आणि त्याला सांगितलं जग जिंकायला चाललाय तू, जग जिंकायला चाललाय. अरे तुला तुझ्या मनातल्या इच्छा जिंकता येत नाही, तू काय जग जिंकणार आहे? जो इच्छेवर विजय मिळवतो, इच्छा म्हणजेच काम, जो कामावर विजय मिळवतो तरच तो जगावर विजय मिळवतो. कामावर ज्याला विजय मिळवता येत नाही तो जगाला जिंकू नाही शकत. हनुमंतरायांचा विशेष हा आहे. हनुमंतराय जे प्रगट झालेले ते देव म्हणून नाही, संत म्हणून प्रगट झाले, भक्त म्हणून प्रगट झाले. हनुमान जयंती कशी काय साजरी करतात? जयंती भक्ताची नाही साजरी केली जात. जयंती कोणाची साजरी करतात? देवाची साजरी करतात. रामनवमी, गोकुळाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जयंती कोणाची करावी त्यालाही शास्त्र आहे. पुण्यतिथी कोणाची करावी त्यालाही शास्त्र आहे. आणि मग दिवस कोणाचा घालावा त्याला पण शास्त्र आहे. ज्याचा जन्म दिव्य असतो, अयोनी संभव जो असतो त्याची जयंती असते.
ज्याचं कर्म दिव्य असतं, आपल्या कर्माने ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे त्याची काय असते? पुण्यतिथी असते. बाकी ज्याचं करायचं असेल तर श्राद्ध करत जावं, दिवस घालत. अलीकडे काय झालेलं आहे, हुरळी मेंढीन लागली लांडग्याच्या पाठीमागे. कोणाच्या पुण्यतिथी आणि कोणाच्या जयंत्या साजऱ्या होतात. विढल विढल. एक जणाला बाबा म्हणे आम्हाला वडिलाची पुण्यतिथी साजरी करायची. चांगली गोष्ट आहे म्हणलं. कधी गेले वडील? ते म्हणे मागच्या वर्षी गेले. कसं काय गेले? काय वय होतं? ते म्हणे वय कमीच होतं. गेले कसं काय? जास्त पिऊन गेले म्हणे. चांगलं. याचा बाप दारू पिऊन मेला आणि ह्यो त्याची काय करतोय? पुण्यतिथी. म्हणलं श्राद्ध घाल ना. त्याला नाव घ्यायला पुण्यतिथी देतो. त्यानं पुण्य कधी जन्मात केलंच नाही, सगळं पापच केलं आणि त्याचे काय आहे? विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्या कर्माने जो पुण्य स्वरूप असणारा परमात्मा, तो परमात्मा बनलेला आहे. या जीवनामध्ये असं कर्म करता येतं की जीव म्हणून जन्माला आलेला असतो आणि देव म्हणून इथून जातो. जन्माला येताना जीव म्हणून आलेला आहे आणि जाताना जीव म्हणून नाही. काय म्हणून जातो? तो देव अशा प्रकारचं बनून जातो. देव बनता येतं या शरीरामध्ये. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती. अस्वरूप झालेले महात्मे त्यांची पुण्यतिथी असते की त्याचे आपले श्राद्ध वगैरे असतात. विढल विढल. मग का जर हनुमंतराय संत म्हणून भक्त म्हणून आले तर त्यांची जयंती कशी काय? आज तर हनुमान जयंती आहे, तुम्ही तर कीर्तन करायला लागले. ते बरोबर आहे, आम्ही हनुमंतरायांची पुण्यतिथीच केली असते, पण पुण्यतिथी शरीर असताना केली नाही जात. पुण्यतिथी शरीर सोडल्यानंतर ज्या तिथीला शरीर सोडलं जातं त्या तिथीला काय साजरी करतात? पुण्यतिथी. हनुमंतरायाने अजून शरीर सोडलेलंच नाहीये. आजही हनुमंतराय आहेत. आजही आहेत. कुठे आहेत? इथं आहेत. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम. ज्या ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू असते रस्त्या त्या ठिकाणी हनुमंतराय येऊन बसतात. आम्हाला तर दिसत नाही, तुला कसे काय दिसतील? तुला दिसण्याची नजर कुठे आहे? देवाला दिव्य पुरुषांना पाहण्याकरता नजरही काय लागते? दिव्य अशा प्रकारची लागत असते. हनुमंतराय कल्पापर्यंत आयुष्य घेऊन आलेले आहेत. चिरंजीव आहेत हनुमंतराय. त्यामुळे हनुमंतराय अजून आहेत. म्हणजे आहेत, त्यांची पुण्यतिथी कशी काय करायची? उत्सव तर करायचा आहे, पुण्यतिथी करता येत नाही, मग काय करायची? जयंती. विढल विढल विढल. हनुमंतराय साक्षात शक्तीचे मूर्तिमंत पुतळे आहेत. शक्तीची देवता आहे, बलाची देवता आहे हनुमंतराय. त्यांच्या ठिकाणी दोन्ही प्रकारची बल होती. अधिभौतिकही म्हणजे शारीरिकही बलाने ते संपन्न होते आहेत आणि मानसिक बलानेही संपन्न आहेत. शारीरिक बलापेक्षा मानसिक बलात अत्यंत महत्वाचं. दोन्ही प्रकारच्या शक्ती आहेत. बाह्य शत्रूला जिंकण्याकरता शारीरिक बळ लागतं, बुद्धीचं बळ लागतं, आणि आतल्या शत्रूला जिंकण्याकरता आध्यात्मिक बळ लागतं. बाह्य शत्रूपेक्षा आतले शत्रू माणसाला खूप दुःख देतात, खूप दुःख देतात. म्हणून बाह्य शत्रू नाही जिंकले तरी चालतात, आतले शत्रू जिंकावे लागतात. म्हणजे आपल्या आत कुठं शत्रू आहेत? सगळ्याच्या आत शत्रू असतात. शत्रू कोणाला म्हणतात? जो विनाकारण दुःख देत राहतो, जो आपल्या नाशाला टपलेला असतो, सतत आपला द्वेष करत असतो, त्यांना काय म्हणतात? शत्रू म्हणतात. शत्रूची काय अशी जात थोडीच आहे की अमक्या जातीत जन्माला आला की त्याला काय म्हणतात? शत्रू. असं काही नाहीये. दुःख देतो त्याला शत्रू म्हटलं जातं.
आणि आपल्याला जे दुःख देणारे ते बाहेरचे नाहीत, आत बसलेले आहात. आम्हाला ओळखही नाही महाराज त्यांची, की हे आपले शत्रू आहेत आणि यांच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने दुःख होत आहे. एवढ्याला भगवान गीतेमध्ये सांगतात, विद्धेनम वैरिणम एनम वैरिणम विद्धी. अर्जुना, तू यांना काय समज? वैरी समज. वैरी म्हणजे शत्रू. कोणाला? अर्जुनाने प्रश्न विचारलाय 3ऱ्या अध्यायामध्ये. शेवट देवा, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. देवा, मनुष्य पाप का करतो? माणसाला दुःख नको वाटतं आणि पापामुळे दुःख भोगावं लागतं. जर दुःख नको वाटतं तर मग दुःखाचं कारण जे पाप आहे ते पाप का करतो? कोण त्याला पाप करायला लावतं? पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः पापस्य फलनेच्छन्ति पापम कुर्वती यत्नतः. आपल्याला काय वाटतं, त्याला काय महत्व आहे? एखाद्याला वाटतं की आपल्या शेतामध्ये गहू नाही, आपलं काँग्रेस नाही उगवावं, गहू उगवावा, पण त्याने गहू पेरलाच नाही, काँग्रेस पेरलं. तर वाटण्याला काय किंमत आहे? तो काय पेरतो त्याच्यावर अवलंबून आहे उगवणं. तसं आपल्याला वाटतं आपल्याला दुःख होऊ नये, सतत आनंद व्हावा, नुसत्या वाटण्याने नाही आनंद होत. आम्ही काय कर्म केलेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही जर पाप केलेलं असेल तर आमच्या बापाला दुःख नाही चुकणार. पापाचं फल दुःख आहे. दुःख नको वाटत असेल तर पाप करू नये. म्हणले आम्ही नाही हो पाप करत. आता नसल करत. आता जे भोगावं लागतंय ते आता केलेल्याचं नाही आहे फल. आता जे भोगावं लागतं, आता जे खावं लागतं ते पूर्वी पेरलेलं खावं लागतं. आता काय पेरलंय त्याला फल मिळेल, पण मग त्याला काय होईल? वेळ अशा प्रकारचा लागेल. आजच्या कर्माचं फल आम्हाला लगेच आज नाही मिळत. आजचं केलेलं कर्म संचितात जमा होतं आणि मग ते संचित ज्या वेळेला भोगायला येईल त्यावेळेला आजचं कर्म फल देतं. आज आम्ही जे भोगतोय ते प्रारब्धाचं भोगतोय. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे. केले कर्म ते संचित झाले आणि तेच प्रारब्धाच्या रूपाने भोगा आले. आज आम्हाला जे आनंदाचे भोग प्राप्त होतात व दुःखाचे भोग प्राप्त होतात ते मागच्या कर्माचं फल असतं. मागच्या कर्म. मग आम्ही आता केलेलं कर्म त्याला फल नाही का? आहे ना, पण त्याला फल यायला काय आहे? अजून वेळ आहे. वेळ. उत्कट कर्म असेल तर मग तात्काळ फल मिळतं, अन्यथा सर्वसामान्य कर्माचं फल मिळायला वेळ लागतो. विठ्ठल पण कसंही एकदा ठेस लागली तर मनुष्य दुसऱ्यांदा सावध होतो. आपल्याकडे म्हण आहे, दूध पोळलं तर ताक सुद्धा काय करतात माणसं? फुकून पेतात. ताक काही गरम नसतं, ताक थंडच असतं, पण दुधाचा चटका बसलेला आहे ना, जाऊ दे, प्यायचंय नाही, काही असो, फुकून प्या. तसं आज दुःख भोगावं लागतंय ना, आणि मग दुःख जर पापाचं फल असेल तर आपण आता इथून काय करायचं नाही? पाप करायचं नाही, हे आपण ठरवू शकतो. मग जर दुःख नको वाटतं, पापाचं फल दुःख आहे, तर माणसं पाप का करतात? हा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे भगवंताला. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. पुरुषः केन प्रयुक्तः पापम चरति. कोणाकडून प्रेरित होऊन मनुष्य पाप करतो? का पाप करतो मनुष्य?
भगवान त्याचं उत्तर देतात, कामयेश. या कामामुळं मनुष्य पाप करतो, क्रोधामुळं मनुष्य पाप करतो, लोभामुळं माणसाच्या आत असलेले हे विकार त्याला काय करायला लावतात? पाप करायला लावतात. पाप करायला लावणारे अंतःकरणात बसलेले विकार. विकार तरी मग का बरं पाप करायला लावतात आपल्याला? त्याचं कारण आहे, ते शत्रू आहेत. विकार कोण आहेत? शत्रू आहेत. आम्ही नाही ओळखत त्यांना शत्रू म्हणून, पण ते आम्हाला चांगलं ओळखतात की हा कोण आहे? शत्रू आहे. मग शत्रू जसा गाळात जाईल तशाच प्रकारचा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. तेव्हा त्यांना माहितीये की याला जर आपण चांगलं कर्म करायला लावलं तर पुण्य होईल, पुण्य झालं तर याला आनंद भोगायला मिळेल. म्हणून हे विकार माणसाला सतत काय करायला होतात? पाप. म्हणून तुम्ही पहा, आता इच्छाच आहे की नाही, चांगलं करण्याची तरी इच्छा आणि वाईट करण्याची तरी इच्छा. तुम्ही सांगा, लग्नातही माणसाला खर्चच करावा लागतो, निवडणुकीत खर्च करावा लागतो, आणि सप्त्यात खर्चच आहे ना. लग्नाचं ठेवा थोडं बाजूला, पण निवडणुकीतही खर्च करावा लागतो आणि सप्त्यातही खर्च करावा लागतो. खरं सांगा, उदार कधी होतो माणूस? सप्त्यामध्ये. निवडणुकीचं काय राहतंय? सप्त्यात उदार होतो. अरे बाप, निवडणुकीला उभा राहायला जाऊ द्या म्हणतो, 2 एकर इकीन. किती लागते तुला? तुझ्या घरात किती माणसं सांग? जसा बाजारात एखादा बैल उभा करावा, महाराज अक्षरशः तशा प्रकारची मतदान काय घेतली जातात? विकत घेतली जातात. लोकशाहीच नाहीये ही, विटंबना आहे लोकशाहीची, विटंबना. जर विकत घेऊन मतदान केलं जात असेल तर ते दानही नाही, लोकशाही नाही आहे. विढाल विढाल. लुटारूशाही आहे, लुटारूशाही याला जर नाव द्यायचं असेल तर. काय खर्च, पाण्यासारखा खर्च करतात महाराज, पाण्यासारखा. टेम्पोच बोलवतात बॉक्सचे. माळकरी हाणून घेतात फुकट असल्यावर. काय परत तुम्ही सांगा, एखाद्या जागेकरता 10 उभा राहिले, 10ही खर्च करतात. आता 10 निवडून येतील का खर्च केल्यावर? निवडून एखादाच येतो, म्हणजे 9 जणांचे पैसे काय होतात? व्यर्थ जातात. पण तरीही तिथं पैसा खर्च केला जातो. आणि सप्ताह आल्यावर असं महाराज काफरच भरतं त्याच्या हाताला. काही द्यायचं म्हणलं का, जसं काय वारं गेलंय त्याच्या हातातून, हातच उचलं. काय हो, सगळा दुष्काळ आहे. सप्ताह आला की दुष्काळ. तुम्ही पाहता निवडणुका जाहीर होऊ द्या, कशा सणासण बंडलच बाहेर येतात, बंडल. मग काय आहे? मग इथंही खर्चच करावा लागतो, तिथंही खर्चच करावा लागतो की नाही? मग तो खर्च करण्यामध्ये उत्साह असतो, हा खर्च करण्यामध्ये उत्साह का नसतो? त्याचं कारण आहे ना, आत वैरी बसलेला आहे ना. सप्ताह केला तर पुण्य होईल, तिथं खर्च केला तर पुण्य झालं तर याला पुढे सुखभोग मिळेल. सुखभोग याला मिळालेला त्याला कसं काय बरं वाटेल? म्हणून द्रष्टाची जोडी लागी, भांडवल न सुटे कवडी. कवडी जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचितिगा. संध्याकाळी वा नामस्मरण करत बसा. आज 3 तास नामस्मरण करत बसायचं. म्हणून जर एखाद्या जवळ विना दिला नाही तर माळ दिली, तुम्ही बघा तो किती तास करतो प्रार्थना. सप्त्यातला पहारा म्हणजे सजा. सप्त्यात पहारा करणं म्हणजे काय असते? सजा असते. सजा होता काय नाही म्हणता येत नाही बा. 1च तास, तो तास सुद्धा बरोबर तासाच्या अगोदर कधीच येणार नाही. 5 मिनिटं 10 मिनिटं उशिरा. नामस्मरण रात्री नाही करावं वाटत 3 तास. आणि एखादा पिक्चर तमाशा पाहायला बसू दे त्याला. जांभळी तर येत नाही, पापणी खाली पडत नाही, पापणी. असं काय होतं? आत शत्रू बसलेले आणि ते शत्रू याच्याकडून चांगलं काम होऊ देत नाही. तेव्हा काम शत्रू आहे, शत्रू.
तुम्हाला जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर संत सांगतात या कामावर विजय मिळव. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांतीमधिगच्छति. सहा शांतीमधिगच्छति. तो शांतीला प्राप्त होतो. कोण? ज्याने पैसा कमावलेला आहे. अजिबात नाहीये. पैसा कमावलेला माणूस पैशाने घरं विकत घेईल, गाड्या विकत घेईल, जमिनी विकत घेईल, माणसं कोर्ट विकत घेईल, शांती नाही विकत घेऊ शकत. पैसा असलेली माणसं सुखी असतात अशी कल्पना असेल तर काढून टाका मनातून. ती माणसं सुखी आहे ज्याने काम जिंकला. विहाय कामान यहा सर्वान कामान विहाय. जो अंतकरणातल्या कामाला बाहेर खिदळून टाकतोय, ज्याने कामावर विजय मिळवला, स शांतीम, तो शांतीला प्राप्त होतो, तो सुखी असतो. हनुमंतरायांचा हा विशेष आहे, त्यांनी कामावर विजय मिळवलेला. म्हटलं मग काय हरकत आहे, जर आतल्या इच्छा म्हणजे काम, ते काम जर बाहेर फेकल्याने मनुष्य सुखी होत असेल तर सोपं काम आहे हो. पैसा मिळवणं सोपं नाहीये महाराज, सगळ्याला नाही मिळत. त्याच्याकरता प्रारब्ध काय लागतं? अनुकूल लागतं. कितीही हुशार असला माणूस आणि प्रारब्ध जर पालथं असलं ना तर 100 रुपये टाकले का 75च होतात, 125 नाही होत. माणसाचं दैव जर पालथं असलं नाही मेळ बसत महाराज. असं काही नाही की जी गरीब माणसं आहे ती हुशार नाही, आणि असंही काही नाही की जी श्रीमंत माणसं ती फार हुशार आहेत. धनवानाला हुशार मानलं जातं, म्हणावं लागतं त्याच्याकडून काम करून घ्यायचं असलं म्हणून. हेलेचे हेले राहतात किती काही. महाराज प्रारब्धाचा संबंध आहे, प्रारब्धाचा. दैव जर अनुकूल असेल, ज्ञानोबा लिहितात, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे. त्याला धंद्याचं फक्त निमित्तच लागतं. नुसतं महाराज पुरासारखा पैसा येतो त्याच्याकडं, पुरासारखा. जर दैव अनुकूल असेल, पूर्वीचं त्याचं पुण्य असेल, तर नुसतं धंदा निमित्त लागलं. काय माती विकायला गेला सोनं घेऊन येतो महाराज. काय नाही, पडकं असतं शेजारचं, त्याला कुणीच गिराईक लागत नाही. लोकांची कल्पना असते तिथं भूत राहतं म्हणून कुणीच घेत नाही. त्याची आज जागा असते, तो कदरलेला असतो, म्हणतो घ्या हो, काय पैसे द्यायचे, कवा द्यायचे तवा द्या, पण घ्या घेऊन टाका. हे अर्ध्या किमतीत घेतो महाराज. त्याची लाकडच त्या जागेपेक्षा डबल किमतीचे होतात. आणि उग खांदायला जातो तर गबाळ सापडतं. विढाल लोकाला हुंडे द्यावे लागतात. याच्याकडे आपोआपच येतो सगळंच्या सगळं सासरवाडीकडच. भाग्य जाईल काय असेल तर अनुकूल असेल, प्रतिकूल असेल तर नाही मिळवत. पैसा मिळवणं आपल्या हातात नाही, पण इच्छेवर विजय मिळवणं आपल्या हातात आहे. कामाला जिंकणं आपल्या हातात आहे. मग का नाही सगळे जिंकत? सोपं नाही ना. कामाला जिंकण्याकरता ताकद लागते. काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, ते मिळावं. इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इच्छा. विषय भोगाची जी इच्छा असते त्या इच्छेला काय म्हटलं जातं? काम म्हटलं जातं. काम. आणि हा काम भला ताकदवान आहे महाराज, भला ताकदवान. सगळं जग याने आपल्या मुठीत घेतलंय, मुठीत. अख्खं जग. सगळे कामाचे गुलाम आहेत. काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे इच्छा. माणसं जी पळतात ती कधी पळतात? इच्छा उठली तरी सांगितलं पळ, पळालं, मग पार धोतर फाटोस्तोर पळतो. पण इच्छा निर्माण झाली तर, इच्छा नसली तर स्पीकर असला तरी ऐकत नाही. सगळे कामाचे अंकित आहेत, सगळे कामाने आपल्या अधीन केलेले आहेत. अशा कामाला जिंकण्याकरता आध्यात्मिक शक्ती लागते, ताकद लागते, वैराग्याचं बळ लागतं. आणि असं बळ हनुमंतरायाजवळ असल्यामुळं हनुमंतरायांनी कामाला जिंकलं. महाराज हा काम एवढा ताकदवान आहे,
संतांनी लिहिलेलं आहे, मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पराशराशी केले काय. विठाल एडका मदान मदान तो केवळ नाथ महाराजांनी या कामाचं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, हा याड काय मेंढा आहे. पण काय मेंढा आहे महाराज, तो साक्षात सिंह आहे. सिंह तो केवळ पंचानन, सिंहाला पंचानन म्हणतात. तो आहे येडका. कामाला येडक्याची उपमा दिलेली आहे. येडका म्हणजे मेंढा. मेंढा पाहिलं ना तुम्ही, असं ताकदवान मेंढो. काही भागामध्ये मेंढराची काय लावली जाते, टक्कर लावली जाते, मोकार धडक राहते येडक्याची, मेंढ्याची. माणसं काय भिंती पाडतं महाराज, ते जर ताकदवान असलं तर त्या धडकीत लय ताकद राहते. तसं या कामाची धडक अशी आहे की धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, हरी हरासी दरारा, पाडीला की जी धडक मारिली नारदा. रावणाचा केला चेंधा, दुर्योधना मारिली गदा. हा काम अत्यंत ताकदवान आहे. सगळे कामाच्या अधीन आहे महाराज. कामावर विजय कोण? फक्त इतिहासामध्ये चौघांनी कामावर विजय मिळवलाय. फक्त चौघ. अख्ख्या जगात किती काही राजेन रजवाडेन सम्राटन अधिपती होऊन गेले, चौघाची नावं पुराणकारांनी दिलेली आहेत. पहिला कार्तिक स्वामी, भीष्म, हनुमंतराय आणि चौथा शुकाचार्य. त्याच्यामध्ये हनुमंतराय. तर हनुमंत कोणाला नमस्कार करतात? तुकोबाराय म्हणतात, ज्याने कामावर विजय मिळवला. काम बांधवडी, बंदीखान्यात घातला ज्याने काम. हनुमंतरायाचा हा विशेष आहे की कामावर त्याने विजय मिळवला. काम बांधवडी, काळ घातला तोडरी, आणि काळाची बेडी करून पायात घातलेली आहे. पायाला बांधलाय काळ, पायाला. काळ हनुमंतरायावर चाल करू शकत नाही, म्हणून तर हनुमंतराय चिरंजीव आहे. काय टपर आहे काळाची, आपला प्रभाव हनुमंतरायावर पाडण्याची. असं काम आणि काळ यांच्यावर ज्याने विजय मिळवला त्यांना मी काय करतो, दंडवत करतो दुसऱ्या चरणात. पाया माझे दंडवत दंडवत, पाया माझे दंडवत दंडवत. कपी पुळे हनुमंत हनुमंत, कपी पुळे हनुमंत हनुमंत, कपी हनुमंत हनुमंत. पाया माझे दंडवत दंडवत, 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 पाया माझे दंडवत दंडवत. तया माझे दंडवत, त्यांना मी दंडवत घालतोय. पण कोण आहेत असे? तर कपी कुळी हनुमंत. कपीच्या कुळामध्ये अवतीर्ण झालेले, जन्माला आलेले हनुमंतराय. कपी कुळी एक विशेष आहे महाराज. हनुमंतरायांचा जन्म कोणा कशात झालेला आहे? कपीच्या, माणसाच्याही कुळात नाही, कपीच्या कुळात झालेला आहे. माणसाचं मोठेपण कोणत्या कुळात जन्माला येणं याच्यावर अवलंबून नाही, लक्षात ठेवा. कुचकामी राहतं जन्माला येणारं मोठेपण. माणसाचं मोठेपण त्याच्या कर्मावर अवलंबून आहे, कर्मावर. महाराज हे कपी कुळ असं आहे, तुकोबाराय म्हणतात की प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. सकाळी सकाळी या माकडाचं नाव घेतलं तर दिवस अशुभ जातो, म्हणून सकाळी सकाळी नाव सुद्धा घेत नाही. अशा कपीच्या कुळामध्ये जन्माला आले
आणि असं कर्म केलं की सकाळी सकाळी दर्शन घेऊन निघाला की काम पत्ती. काय विशेष आहे म्हणजे ज्याचं नाव सकाळी घेऊ नये अशांच्या कुळात जन्माला आले. त्यामुळे आपला जन्म कोणत्या कुळात झालेला आहे, कोणत्या लिंगात झालेला आहे म्हणून रडत बसायचं काम नाहीये महाराज. मानव देहामध्ये अशी शक्ती आहे, असं सामर्थ्य आहे की कोणत्याही कुळात कोणत्याही ठिकाणी कशाही परिस्थितीत जरी जन्म मिळाला असला, मानव जन्म आहे ना, मग आपण विशेष कर्म करून अशा ठिकाणी जाऊ शकतो की ज्या ठिकाणी जाणाराला सगळं जग वंदन करतं. जग कपीच्या कुळामध्ये जन्म झालेला आहे हनुमंतरायाचा. कपीच्या कुळा त्रेतायुगामध्ये या कपींची कुळं अत्यंत उत्क्रांत झालेली होती. बस शेपटाय म्हणूनच त्यांना कपी म्हणायचं, अन्यथा माणसापेक्षाही ते काय होते, हुशारही आणि ताकदवानही होते. ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याला केशरी नावाचा वानर राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव अंजनी आहे. दोघही धर्मनिष्ठ आहेत, उपासक आहेत भगवान शंकराचे. खूप भगवान शंकराची उपासना अंजनी मातेनं केलेली आहे. भगवान शंकर प्रसन्न झालेले आहेत आणि भगवान शंकराजवळ आपल्यासारखा पुत्र व्हावा अशा प्रकारची मागणी अंजना मातेनं केलेली आहे. भगवान शंकराने सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण होईल, प्रभूची सेवा करण्याकरता मीच तुझ्या उदरात जन्माला येईन. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. दशरथाला मुलगा नव्हता, खूप दिवस मुलगा नव्हता, खूप दिवस गेले. शेवट वशिष्ठाच्या सांगण्यावरून ऋष्यशृंगाच्या हस्ते पुत्र कामेष्ठी यज्ञ केला गेला. यज्ञ ज्या वेळेला पूर्ण झाला त्यावेळेला यज्ञातून यज्ञ देवता प्रगट झाली. यज्ञ देवता प्रगट झालेली आहे आणि हातामध्ये त्यांनी प्रसाद आणलेला आहे. तो प्रसाद दशरथाला दिला आणि सांगितलं की तुझ्या तिन्ही राण्याला हा प्रसाद खायला दे. दशरथाने त्याचे 3 विभाग केलेले आहेत, कारण 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पहिला भाग कौशल्याला दिलेला आहे कारण कौशल्या ही मोठी होती. दुसरा भाग सुमित्रेला दिलाय. तिसरा भाग कैकेयीच्या हातावर पडल्यानंतर रागाने ती लाल झालेली आहे. तिला अपेक्षा होती की पहिला मला द्यायला पाहिजे होता. आता पहिला दिला काय शेवटचा दिला काय, आकार तर सारखाच होता ना. मानाचं तसं नसतं महाराज. आमचाच बैल पहिला इशीतून गेला पाहिजे. राजाची कन्या होती, ती सुंदर होती, अहंकारी होती. पाटील लोकांचं लय कठीण काम राहत. आता थोडंसं कमी झालं किंवा आमचं इकडे राहणं कमी झालं, नाही तर त्या पोळ्याला आमच्या भागामध्ये बैल मिरवायची पद्धत असते 20शीतून. तर ते 20शीतून बैल त्याच्याकरता किती भांडणं. पहिल्यांदा सगळ्यांची जातातच, पण पहिला कोणाचं जायचं. आता होळीच्या वेळेला बोंबलते सगळे. हे बोंबलणं म्हणजे काय लय चांगलं आहे का, पण तरीही सार्वजनिक होळीच्या वेळेला पहिलं कोणी बोंबलायचं त्याच्यावर किती काही बोंबा बोंब. मानाचा प्रश्न आहे ना, बोंबलायचा मान. पहिला नाही दिला ना तिला, त्याच्यामुळे ती रागावलेली आहे. ती तसाच हातात ती काही खायना गेली. एवढी संधी पाहिली, तिचं लक्ष त्या गोळ्याकडून नव्हतं, नवऱ्याकडून असं मशी झाली. तेवढ्यात घारीनं तो भाग काय केला, उचलला, पिंड घारीने झडपिला. अर्थात ती ब्रह्मदेवाच्या शापाने घार बनलेली होती, देवांगणा होती. तिला हा आदेश होता की तू कैकेयीच्या हातातला पिंड ज्या वेळेला अंजनी मातेच्या हातात टाकशील, तू त्या शापातून काय होशील, मुक्त होशील. ती संधीची वाटच पाहत होती. तिनं तो उचललाय आणि घेऊन जात असताना
ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एकाग्रांतकरण करून तपश्चर्या करत होते. तिच्या समोर ती घार गेल्याबरोबर वायूनी तिच्या तोंडातला तो पिंड काय केला, झडपला, हिसकावला आणि तो कोणाच्या हातात टाकलेला आहे, अंजनी मातेच्या हातात टाकला. तो पिंड भगवंताचा प्रसाद म्हणून प्रशन केलेला. महाराज राम अर्ध्या पिंडाचे होते, म्हणजे 2 पिंड राहिले आणि मग 2 पिंडाचे 4 जण झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, म्हणजे अर्ध्या पिंडाचे ते होते आणि अख्ख्या पिंडाचे हनुमंतराय होते. विठ्ठल आणि मग दिवस भरलेले आहेत. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी हनुमंतराय प्रगट झालेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की कपी कुळी हनुमंत, कपीच्या कुळामध्ये हनुमंत या नावाने विख्यात असलेले महाराज. हनुमान शब्द पडण्याला हे कारण आहे. अंजनी मातेनं मारुती नाव ठेवलं होतं, पण हनुमंत नाव जास्त प्रसिद्ध झालं. त्याचं कारण आहे. कारण असं आहे की हनुमंतरायांचा ज्यावेळेला जन्म झाला तेव्हाच ते ताकदवान होते. आईला विचारलं, आई भूक लागलेली आहे, काय खाऊ ग? आईने सांगितलं, बाळा दूध देते ना. तो म्हणला, दुधाने पोट न भरत. मग असं करा, लाल लाल फळं असेल ते काय कर, खा. म्हणून हनुमंतराय इकडं तिकडं लाल फळ दिसतंय का पाहायला लागले. नेमका त्यावेळेला सूर्याचा उदय होत होता. उदयाच्या वेळेला ते सूर्य लाल दिसला. चांगलं फळ आहे म्हणून हनुमंतरायाने उड्डाण केलं. महाराज सूर्याला गिळण्याकरता जवळ येऊ लागलेले. सूर्य घाबरला. त्यांनी सगळ्या देवाला बोंबाबोंब केली, अरे सांभाळा रे, सांभाळा, मला कोण आलाय पा खायला. ग्रहणाच्या वेळेला ते राहू वगैरे येतात, ते म्हणे आता ग्रहण नाही, हा दुसराच शेपटाचा राहू आलाय. देव सगळे धावले. महाराज सगळ्यांनी हनुमंतरायाला अडवायचा प्रयत्न केला. हनुमंतरायानं प्रत्येकाला आडवं केलं. जे जे आडवे झाले हनुमंतरायाने त्याला काय करायचा, आडवा टोला दिला की खाली पडला, झाला रस्ता रिकामा. शेवट इंद्र धावलेला. इंद्राने काय मारलं, वज्र मारलं. ते वज्र हनुमंतरायाच्या हनवटीला लागलं. हनवटीला वज्र लागलं म्हणून काय नाव पडलं, हनुमान. हनुमंतरायाचा हा विशेष होता की त्यांचं मानसिक बळ तर अतुलनीय होतच, पण शारीरिक बळ अतुलनीय. काही असे राहतात महाराज, त्यांच्या मनातही ताकद राहत नाही आणि शरीरातही ताकद राहत नाही, दोन्ही दृष्टीने निर्बळ असतात. काहींच्या शरीरात ताकद राहते पण मनात ताकद राहत नाही. काहींच्या मनात ताकद असते, शरीर दुर्बल असतं. हनुमंतरायाचं शरीरही सबल आहे आणि मनही सबल आहे. मन सबल कसं आहे तर कामावर काय मिळवलाय, विजय मिळवलेला आहे. शरीर सबल कसं आहे, तिसऱ्या चरणात सांगतात, शरीर वाद्रायचं, शरीर वाद्रायचं, कवली ब्रह्मांड कपूत, दयामाल दंडावत, दयामाल दंडावत, कवली शरीर वज्रायसे. वज्रासारखं शरीर काय होतं, कठीण होतं. वज्र अतिशय कठीण आहे. वज्र किती कठीण आहे महाराज, वज्राचा टोला जर पर्वताला बसला तर पर्वताचा भोगा होतो. किती कठीण आहे वज्र. जर वज्र पर्वताला हाणलं, इंद्राच्या हातात शस्त्र त्याला वज्र म्हणतात, पर्वताचा भोगा होतो. एवढं वज्र काय आहे, कठीण आहे.
आणि तसंच हनुमंतरायाचं शरीरही अतिशय कठीण होतं. काहीच होत नव्हतं महाराज त्यांना दुसऱ्याच्या शस्त्रास्त्राने. एकटेच ज्या वेळेला सीतामातेचा शोध करण्याकरता हनुमंतराय कुठे गेलेले आहेत? लंकेमध्ये. इतकी लंकेची कडक सुरक्षा व्यवस्था होती महाराज. हनुमंतरायासारख्या सिद्धी संपन्न अतुलित बलधाम असणाऱ्या हनुमंतरायाला सुद्धा रात्रीचा सहारा घ्यावा लागला. दिवसामध्ये जाणंच शक्य नाही. मुंगी नाही जाऊ शकत परवानगी काढल्याशिवाय. ते काय भारत आहे का? बॉम्बस्फोट झाल्यावर मग म्हणतात याच्या मागे अतिरेक्याचा हात असण्याची शक्यता. तुम्ही काय जेवता का? बाहेरच्या देशाचे हात तुमच्या आत येऊन स्फोट करतात. तुमचे हात काय करतात? त्याला तिथंच काढता नाही येत का तुमच्या हाताला? लाच खाऊन सगळे सडलेले हात आहे, काय करणार आहे? रात्री 12-1 वाजता सगळे सांसून झालेले आहे. आणि मग हनुमंतरायाने मध्ये जायचा निश्चय केला. हनुमंतरायाला सिद्ध्या सगळ्याच प्राप्त होतात. हनुमंतरायाची भक्ती करणाऱ्याला हनुमंतराय सिद्ध्या देतात तर त्यांच्याजवळ काय प्रश्नच नाही. अष्टसिद्धी नव निधी के दाता असवर दीन जानकी माता. त्यामध्ये अनिमा नावाची एक सिद्धी आहे. अनिमा सिद्धी ज्याला प्राप्त असते तो आपल्या शरीराचा आकार एवढा लहान करतो की आपल्या डोळ्यात येऊन बसला तरी आपल्याला लक्षात येणार नाही की आपल्या डोळ्यात कोणी आलेलं आहे. डोळ्या माझी लपे जगाची ज्ञानोबाराने वर्णन केलं. अनिमा सिद्धीनं असं एकदम चिलटापेक्षाही लहान रूप धारण केलं महाराज हनुमंतरायांनी. आणि मध्ये घुसायला लागले तरी पकडले गेले. काय सुरक्षा यंत्रणा असेल? म्हणजे चिलटापेक्षा लहान रूप धारण केलं आणि मध्ये घुसताना पकडलं. पण मग त्या सैनिकांनी नाही पकडलं. त्या लंकेच्या सुरक्षेची व्यवस्था लंकिनी नावाची देवता त्या देवतेवर सोपवलेली होती रावणाने. त्या लंकिनीनं पकडलं. ती म्हणे ए चोरा, माझी परवानगी घेतल्याशिवाय तू कुठं निघालास? कोण आहेस तू? हनुमंतरायांनी विचार केला अरे बापरे एवढ्याच आपल्याला पकडलंय. इथं जर वादविवाद झाला तर बाकीचे सावध होतील येतील. हनुमंतरायाने काय नाही एक बुक्का मारला महाराज तिच्या छाताडात. देवता पण बुक्का कोणी हाणला होता? हनुमंतरायाने. कसा तू बुक्का असेल शरीर वज्रासारखी मूठ आहे बुक्का बसला महाराज. तिच्या नाकान तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडल्या. ती म्हणे दादा मारू नको. असं शरीर वज्रासारखं कठीण आहे, थोडं ताकदवान आहे, मनही तसंच आहे. आणि आणखीन हनुमंतरायाचं त्यांची शेपटीले काम करत होती. नाथ महाराजांचं आपण जर युद्धकांड पाहिलं, सुंदरकांड पाहिलं तर हनुमंतरायाच्या शेपटी इतकं महाराज रामाच्या धनुष्याने बी नाही काम केलं. मग ती शेपटी अशी होती की पाहिजे तितकी लांबत होती आणि पाहिजे तितकी आकडत होती. तुकोबाराय वर्णन करतात पुच्छे ब्रह्मांड कवळी. शेपटीनं हनुमंतराय अख्ख्या ब्रह्मांडाला मिठी घालू शकत होते. अख्खं ब्रह्मांड उचलून इकडून तिकडं करायची ताकद होती त्यांच्या शेपटीमध्ये. असं शरीर वज्रायशे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे तया माझे. कोण आहेत हे शेवटच्या चरणात सांगतात. रामाच्या सेवका रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. हनुमंतरायांचा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा गुण जर काही असेल तर इतकं सगळं असूनही भगवंताचे ते सेवक होते. परत बाकीचा कुठलाच गुण नसला आणि भगवंताचा सेवक हा गुण असला तरी मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होतो. सगळे गुण आहेत आणि भगवत शरणागती हा जर गुण नसेल तर अधःपतन आहे.
भगवत शरणागती जीवनामध्ये नसेल तर बाकीचं सगळं असलेलं नसल्यासारखं आहे. ततकिम 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 शरीरम स्वरूपम तथाव कलत्रम यशश्चारुचित्तम धनम मेरुतुल्यम हरे रंगरी पद्मे नतस्येन्न लग्नम ततकिम ततकिम ततकिम. महाराज रावणाकडे काय कमी होतं सांगा? सगळ्या गुणांनी संपन्न होता रावण, सगळ्या गुणांनी. फार तपश्चर्या केली रावणाने, भयान तप केलेलं आहे, ब्रह्मदेवाकडून किती काही वर मागून तप आहे. विद्वान होता रावण, संस्कृतचा गाढा पंडित होता रावण. रावणाने केलेली स्तोत्र आजही प्रसिद्ध आहे. जटा कटाह ताम्रमम भ्रमम नीलम निर्झरी हा जो श्लोक आहे हा रावणाने रचलेला आहे. स्तोत्र रत्नावली या पुस्तकामध्ये रावणाने रचलेलं भगवान शंकराचं स्तवन करणारं स्तोत्र आजही प्रसिद्ध आहे. एवढा तो काय आहे? विद्वान आहे. ताकदही खूप होती त्याच्या ठिकाणी, राज्य करण्याचं कौशल्य होतं, सगळे गुण होते. फक्त भगवत शरणागती नव्हती, आणि भगवत शरणागती नसल्यामुळं एवढं सगळंही मातीत जायला कारणीभूत झालं. विठ्ठल कर्ण किती श्रेष्ठ होता महाराज, किती गुण होते कर्णाकडे. शूर होता, अतिरथी होता, उदार होता, राजा होता, पण काय नव्हती? भगवत शरणागती नव्हती. नाही उपयोग. म्हणून जमीन बागायती नसली तरी काही अडचण नाही, भगवत शरणागती पाहिजे. भगवत शरणागती नसेल तर किती काही बागायत, काहीच कामच नाही, जाळणार बी नाही त्या बागात तुम्हाला. ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंदे कीजे. हनुमंतरायाचा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा गुण जर काही असेल तर रामाच्या सेवका, भगवंताचे सेवक होते. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत असे हनुमंतराय असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. का शरण आलो? त्या अभंगात सांगितलेलं आहे. काय भक्तीच्या प्रवाद, काय भक्तीच्या प्रवाद, काय भक्तीच्या प्रवाद, काय भक्तीच्या प्रवाद. मग नावाला सुभाता, मग काय भक्तीच्या प्रवाद, काय भक्तीच्या प्रवाद. म्हणतात, हे हनुमंतराय, ज्या भक्तीने तुम्ही प्रभूला आपलंसं केलं, ज्या भक्तीने तुम्ही प्रभूला अंतःकरणामध्ये साठवलं, त्या भक्तीचे रहस्य काय आहे, वर्म काय आहे, कशी भक्ती करावी हे आम्हालाही तुम्ही सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तेव्हा रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तया माझी दंडवत कपिकुळी. हनुमंत झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या, हनुमंतरायांच्या, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मंगलदास बाबांच्या, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोठेराम बाबांच्या चरणी समर्पण करून, सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सगळ्याकडे आपण हीच प्रार्थना करू, ही मागणी करू की आमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारची शक्ती तुम्ही प्रदान करा की ज्या शक्तीनं आम्हीही कामावर विजय संपादन करू आणि आमचं मन भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन होऊन जावो. ज्ञानेश्वर